कसे आहात सर्वजण? झालं जेवण? माझं पण झालं. आत्ताच जेवले मी थोड्या वेळापूर्वी 8:30ला. आणि एक विचार तुमच्याशी शेअर करते. रावण आहे ना, फार बलाढ्य होता, नाही का? सर्वांनाच माहिती. त्याला 10 तोंडं होती, त्याची सोन्याची लंका होती, त्याच्याकडं पुष्कळ पैसा होता, सोनं होतं, काय काय होतं, म्हणजे जगातलं सर्व सुख त्याच्याकडं होतं. परंतु त्याची लढाई होती ही सामान्य म्हणजे तो पण राजा होता, परंतु साधा होता, अत्यंत साधा माणूस होता श्रीराम, नाही का? आणि ज्यावेळेस तो त्याची लंका जळाली, तेव्हा त्याला म्हणजे तो मृत्यूच्या जवळ होता, तेव्हा त्याने रामाला विचारलं की माझ्याकडं तर सगळंच होतं, मग मी कसा जिंकू शकलो नाही? आणि तू तर वनवासी, तू तर माकडांना घेऊन माझ्याशी लढाई केलीस आणि तुझ्याकडं काही सैन्य वगैरे नव्हतं. परंतु श्रीरामाने एकच शब्द बोलले की मी लढण्यासाठी लढलो, परंतु माझ्याकडे ना माझी माणसं होती, माझी स्वतःची मला जी माझी जवळची होती ना ती माणसं होती, म्हणून मी जिंकलो. तर असं आहे बघा, आपली माणसं नेहमी आपल्याबरोबर असली ना तर कितीही मोठी लढाई असू ज्या जगातली, माणूस लढणार आणि जिंकला नाही तरी चालेल, परंतु त्याच्या सोबतीला त्याची आपली म्हणणारी आणि चांगले विचार देणारी जर लोक असली ना तर माणसाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि माणूस पुढं गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर म्हणतात ना, आपण लेकरावर जेव्हा संस्कार करतो तेव्हा आपण काय म्हणतो, अरे तो मित्र वाईट आहे, ती मैत्रीण वाईट आहे, तू त्याच्याकडे जाऊ नको, तू त्याच्याकडे येऊ नको, असं आपण बोलतो. तर असं आहे बघा. थांबा, अरे ऐक ना, थोड्या वेळाने करते फोन, एक 5 मिनिटात. घरातच आहे. एक 5च मिनिटात करते. देते. चालेल, देते. तर असं आहे बघा, बहिणीच्या मुलाचा फोन होता, त्याच्या वडिलांचा वाढदिवस आहे ना आज, म्हणून त्याने फोन केला असेल. तर वाढदिवस पण आहे आणि त्याच्या भावाचा वर्ष पण आहे. तर असं आहे बघा, नेहमी आपल्या संगती ना 4 चांगली माणसं असली. आपण एखाद्या मुलाला सांगतो, अरे ती मित्र चांगला नाही, त्याच्या नादी लागू नको, तो दारू पितो, तो सिगरेट ओढतो, तुला पण तीच सवय लागेल. म्हणजे नेहमी चांगल्या लोकात राहिले ना तर चांगलेच विचार भेटतात आणि ती व्यक्ती पुढेच जाते. कारण का, त्याचं सराउंडिंग तसं असतं. माणूस चांगल्या वातावरणात राहिला ना तो कधीच हे होत नाही, म्हणजे त्याचं नुकसान होत नाही. चांगले विचार, चांगल्या लोकांच्या, म्हणून तर लोक म्हणतात ना, ए बाबा चांगल्याची सोबत धर, वाईटाची नको धरू. तर असं आहे बघा. आता काय करते, ते फोन नेऊन देते माझ्या बहिणीला आणि तिला सांगते की फोन आला होता. चला, धन्यवाद.